चलो ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लक्ष्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणि मराठीच्या या सेशनमध्ये. ओके, चलो ठीक आहे. लक्षात घ्या बेटानो, आपण जे नवीन प्रकरण आज अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे संपूर्ण वर्णमाला. आता याच्यावरती पोलीस भरतीला कसे प्रश्न येतात आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे लक्षात घ्या. ही बॅच जी आहे ती लवकर उरकायची आहे, त्याच्यामुळं मला जेवढं फास्ट घेता येईल तेवढं घेईल. ओके, लक्षात घ्या बाळांनो, संपूर्ण वर्णमाला. आता आपण लहानपणी शिकलेलो आहे, शाळेमध्ये आपण वर्णमाला शिकलेलो आहे किंवा अक्षरमाला शिकलेलो आहे आपण. ठीक आहे, लक्षात घ्या, तीच वर्णमाला आपल्याला आता काय करायची, अभ्यासायची आहे. ओके, लक्षात घ्या, या ठिकाणी वर्णमाला. वर्णमाला लक्षात घ्या, पहिला पॉइंट आहे वर्ण आणि याच्यामध्ये दुसरा जो पॉइंट दिसतोय तुम्हाला माला. ओके ओके, काय आहे, माला. हे दोन शब्द काय दर्शवतात बघा. वर्ण म्हणजे काय, आता लक्षात घ्या, वर्णाचे दोन अर्थ निघतात बाळांनो. वर्ण जे आहे त्या वर्णाचे दोन अर्थ निघतात. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला चापट मारली आणि तुमची बोट जर त्याच्या गालावर उमटली तर त्याला वन किंवा वर्ण असं म्हणतात. पण व्याकरणा दृष्टी त्याचा जर अभ्यास करायला गेला तर हे वर्ण म्हणजे काय असतं लक्षात घ्या. हे वर्ण म्हणजे काय असतं तर कोणताही माणूस असू द्या किंवा कोणताही प्राणी असू द्या, लक्षात घ्या की मानवी मुखातून जो ध्वनी बाहेर पडतो किंवा आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींच्या किंवा आवाजांना आपण काय म्हणतो बाळांनो, वर्ण असं म्हणतो. आपण काय म्हणतो बाळांनो, वर्ण असं म्हणतो. आणि त्याच वर्णाची किंवा त्याच आवाजाची माला बघायची आहे. माला म्हणजेच काय तर रांग किंवा ओळ. गुड मॉर्निंग सर्वांना. ओके, लक्षात घ्या, त्याच वर्णांची आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या आवाजांना आपण मूळ आवाजांना वर्ण असं म्हणतो. आणि त्याचीच आपल्याला काय बघायची आहे, माळा बघायची आहे, माल बघायची आहे, रांग बघायची आहे, ओळ बघायची आहे. ओके, चलो ठीक आहे. आज आपण सुरू करत आहे बाळांनो संपूर्ण वर्णमाला. बघूया वर्ण म्हणजे काय. ओके, ठीक आहे. वर्ण पहिलाच घटक आहे. वर्ण म्हणजे काय लक्षात घ्या बाळांनो, मी तुम्हाला अगोदर समजून सांगेल आणि नंतर मी दोनदा शिकवतो. प्रत्येक घटक हा मी दोनदा शिकवतो. एकदा मी हस्ताक्षरामध्ये शिकवतो आणि एकदा पीपीटी द्वारे तुम्हाला फास्ट समजून सांगतो. त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन आणि समजून घेणं एकदाच होतं. काही करायचं नाही, फक्त मोबाईल मध्ये बघत राहायचं आहे. तुम्हाला असा भास होणार नाहीये की तुम्ही ऑनलाईन बघताय, असा तुम्हाला कधीच भास होणार नाही. तुम्ही आणि मी समोरासमोर आहे हे तुम्हाला 100% जाणवेल. ओके, लक्षात घ्या बाळांनो काय आहे ते. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर मी म्हटलंय की तुम्हाला मी माझ्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा समजून सांगतो. पहिल्यांदा बघूया बाळांनो आपण वर्णाची व्याख्या. पहिल्यांदा काय बघूया आपण, वर्णाची व्याख्या. वर्ण म्हणजे काय तर तोंडावाटे किंवा मुखावाटे, दोन्ही शब्द एकच आहेत. बघा, आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो बाळांनो, वर्ण असं म्हणतो. ही झाली वर्णाची व्याख्या. ओके, लक्षात घ्या, आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना किंवा मूळ आवाजांना आपण काय म्हणतो बाळांनो, वर्ण असं म्हणतो. म्हणजे एखादं लहान बाळ असतं बघा, लक्षात घ्या रे बेटा, एखादं लहान, निलेश घेऊया बेटा, आता बाकीच्या कमेंट करू नका, रिझनिंगच्या क्लासच्या कुणी कमेंट करू नका. ओके, ठीक आहे. चलो, जो पिक्चर चालू आहे आता वर्णमालेचा तोच पूर्ण करूया. रिझनिंग ज्या वेळेस येईल तो वेगळा पिक्चर आहे. हा, ठीक आहे. लक्षात घ्या की वर्ण म्हणजे काय तर आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. बाळांनो लक्षात घ्या की एखादं लहान बाळ असतं आणि ते जसं जसं मोठं व्हायला लागलं त्याच्या तोंडातून काही ना काही ध्वनी किंवा काही ना काही आवाज बाहेर पडतो. जसं की पहिला शब्द तो आई, आता आधुनिक काळात मम्मी म्हणतात, बाबा म्हणतात, पप्पा म्हणतात, मॉम म्हणतात, डॅड्स म्हणतात, ते अलीकडच्या. लक्षात घ्या, त्याच्या मुखातून आ असा ध्वनी बाहेर पडतो, आई असा आवाज बाहेर पडतो. म्हणजेच हे मूळ ध्वनी आहेत.
आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो बाळांनो? वर्ण असं म्हणतो. ओके, ठीक आहे. ही झाली वर्णाची व्याख्या. मग मला सांगा सर, की आपल्या वर्णमालेमध्ये बघा, जी आपली मराठीची वर्णमाला आहे, आपली कशाची वर्णमाला आहे? मराठीमधील वर्णमाला आहे. ती वर्णमाला आपण संस्कृत भाषेकडून घेतलेली आहे. बघा बघा काय आहे, जी आपली जी ही वर्णमाला आहे ती आपण कुठून घेतलेली आहे? तर संस्कृत भाषेकडून घेतलेली आहे. कारण संस्कृतलाच मराठीची जननी असं म्हणतात. ओके, चलो ठीक आहे. हा पॉइंट क्लिअर झाला असेल. वर्ण म्हणजे काय झाला असेल? आपण जी आपली वर्णमाला स्वीकारली आहे ती कुठून घेतलेली आहे बाळांनो? संस्कृत भाषेकडून घेतलेली आहे. दुसरा बघा, पुढचा जो घटक आहे, आपल्या वर्णमालेमध्ये मूळ आवाजांची किंवा मूळ ध्वनींची संख्या किती आहे म्हणाल तर बाळांनो, हे तुम्हाला माहित आहे 52 आहे. सॉरी, लक्षात घ्या. आधुनिक. आता तुम्हाला विचारू द्या की आपल्या वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती आहे, तर तुम्ही त्याला काय सांगायचं आहे? 52 सांगायचं आहे. ओके, ठीक आहे. लक्षात घ्या, 52 सांगायचं आहे. हे 52 तुम्ही कधी सांगणार? आधुनिक. बघा, आधुनिक वर्णमाला जर असा प्रश्न विचारला, काय बाळांनो? आधुनिक वर्णमाला असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर काय सांगणार बाळांनो? 52 सांगणार. काय उत्तर सांगणार? 52 हे उत्तर सांगणार. पुढे बघा बाळांनो, तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारतील की आपली जी मूळ वर्णमाला होती ती कितीची होती, तर ती तुम्हाला 48 ची सांगावी लागेल. कितीची सांगावी लागेल? 48 ची सांगावी. म्हणजे लक्षात घ्या की आपल्या मराठी वर्णमालेमध्ये फक्त मूळ आवाज किंवा मूळ ध्वनी किती आहेत? तर 52 आहेत. किती आहेत बाळांनो? मूळ ध्वनी किंवा मूळ आवाज किती आहेत? तर 12. तुम्ही जे 52 आहेत, तुम्ही जे आवाज काढता फुस फुस, आ उ ए असले आवाज नाहीये. बरोबर आहे? आ ई उ क ख ग घ ङ ज्ञ हे जे आहेत असे वर्ण आहेत आणि यांना आपण काय म्हणतो बाळांनो? या आवाजांना आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. आणि असे मराठी भाषेमध्ये आधुनिक किती आहेत? तर 52. आणि जर कोणी विचारलंच मूळ किती होते तर त्याची संख्या तुम्हाला सांगायची आहे 48. हे 48 चे 52 कसे झाले? हा, होईल ना. ठीक आहे, लक्षात घ्या. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि जननी विभागणं असं काही नाहीये. ठीक आहे, म्हणजे आता कोणी प्रश्न विचारला, विष्णू म्हणजे आपल्या आईला, म्हणजे आपण ज्याच्या पोटी जन्म घेतला ती आपली आईच राहणार आहे कधी पण. जरी तिला या समाजाने महाराष्ट्र भूषण, भारतरत्न असा कोणताही पुरस्कार दिला तर ती आपली जननीच राहणार आहे ना. बरोबर आहे ना? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर संस्कृत ही जननी म्हणता येईल का? म्हणता येईल बाळा. बरोबर आहे ना? आपण समजा एखाद्या मुलानं एखाद्या आईच्या पोटी जन्म घेतला आहे आणि तिला तू आईच म्हणणार, जरी त्या आईला भारतरत्न मिळाला असेल, जरी त्या आईला महाराष्ट्र भूषण मिळालं असेल तरी ते चेंज करणार नाही. जननी ही जननीच राहणार. चलो ठीक आहे. हा, ओके, चलो ठीक आहे. हे तुम्हाला माहित आहे. मग हे 48 चे 52 कसे झाले हे मी तुम्हाला नेक्स्ट सांगणार आहे. ओके, चलो. आता ही एवढी वर्णाविषयी माहिती आता सध्या तरी बस झाली. पुढे मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे. ओके, चलो. बघा बाळांनो, वर्ण म्हणजे आपल्या मुखावाटे निघणारे मूलध्वनी, त्यांना आपण वर्ण असं म्हणतो. आपण जी वर्णमाला स्वीकारली आहे ती संस्कृत भाषेकडून स्वीकारली आहे. आपल्या वर्णमालेमध्ये आधुनिक वर्णाची संख्या 52 आहे आणि मूळ वर्णाची संख्या किती आहे? 48 आहे. नेक्स्ट, ही तुम्हाला पीपीटी द्वारे सांगेल. ओके, लक्षात घ्या काय आहे ते. बघा, आपल्या मुखावाटे किंवा तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो बाळांनो? वर्ण असं म्हणतो. ओके, चलो ठीक आहे. जसं की आपण आवाज काढतो, या ठिकाणी आपण आवाज काढतो बघा, आ हा मूलध्वनी आहे. ओके, ई हे काय आहेत? मूलध्वनी आहेत. पण हे जर मी लिंपले, ही जर मी लिहिले, ही जर मी सारवले, हे जर मी रंगवले तर त्याला अक्षर असं म्हणतात. तर त्याला काय म्हणतात बाळांनो? अक्षर असं म्हणतात. ओके, चलो ठीक आहे. नेक्स्ट, लक्षात घे, मी सर्वांना रिव्हिजनसाठी जॉईन केलेलं आहे. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी गप्प बसायचं. त्यांनी काय करायचं? गप्प बसायचं. मूग गिळून बसायचं. मूग गिळणे म्हणजे गप्प बसणे. हा, मूग गिळून गप्प बसायचं जुन्या विद्यार्थ्यांनी. हे खास नवीन विद्यार्थ्यांसाठी अश्वथ बॅचसाठी आहे. जुन्या विद्यार्थ्यांना जॉईन करण्याचं कारण का? की तुमचंही रिव्हिजन झालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तुम्हाला येत आहे कारण मी शिकवलेलं आहे. ओके, तुम्हाला येणारच हे मी छाती ठोकून सांगतो, कारण का मी त्याप्रमाणे पहिलं पण शिकवलेलं आहे आणि आता पण शिकवत आहे.
ओके, जयश्री योगेश, हा शहाण्यास अधिक सांगणे न लगे, गपचूप ऐकायचंय, हा मूग गिळून बसायचंय. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा पुढं काय आहे ते. वर्ण केवळ, लक्षात घ्या, वर्ण केवळ ध्वनी असतात म्हणून त्यांना आपण ध्वनी रूपे सुद्धा म्हणतो. वर्ण केवळ काय असतं बाळांनो, ध्वनी असतात, म्हणजे वर्ण केवळ आवाज असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो, ध्वनी रूपे सुद्धा म्हटलं जातं. मराठीमध्ये एकूण, मराठीमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे, 52 आहे, हे तुम्हाला माहित आहे. अक्षर, फक्त आपण बेसिक घटक बघायला लागलो बाळांनो. भाषेतील जे मूल घटक आहेत किंवा मूलभूत घटक आहेत ते फक्त आपण एकदा बघूया. ओके, चलो ठीक आहे. आता बघा पुढचा जो घटक बघायचा आहे तो आपल्याला अक्षर बघायचंय. काय बघायचं आहे, अक्षर बघायचं आहे. आता सर अक्षर म्हणजे काय हो, लक्षात घ्या, अक्षर म्हणजे काय मी सांगितलं या ठिकाणी बघा, आपल्या तोंडावाटा निघणारे मूलध्वनी, आपल्या तोंडावाटा निघणारे आवाज हे हवेत विरघळून जातात. हे हवेत जर विलीन झाले तर याचा पुरावा काही नसतो. मग लक्षात घ्या त्याच्यासाठी कशाची गरज आहे, तर अक्षराची गरज आहे. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना किंवा आपल्या मुखावाटे निघणाऱ्या आवाजांना आपण ज्या चिन्हानं लिहितो, ज्या चिन्हानं रंगवतो, ज्या चिन्हानं माखतो, ज्या चिन्हानं लिंपतो त्याला आपण अक्षर असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. लक्षात घ्या अक्षर म्हणजे काय, या ठिकाणी माझ्या तोंडातून, माझ्या मुखातून एक ध्वनी बाहेर पडला, बरोबर आहे, एक ध्वनी बाहेर पडला. समजा माझ्या तोंडातून मा हा ध्वनी बाहेर पडला आणि तो मराठीमध्ये मी असा लिंपला. लक्षात घ्या रे, तो मराठीमध्ये मी असा, म हा ध्वनी बाहेर पडला आणि तो मी मराठीमध्ये असा लिंपला, असा लिहिला. बघा आता काय केला, मी असा लिंपला किंवा असा लिहिला, बरोबर आहे. वेगळ्या भाषेमध्ये ह्याला कसंही लिंपतील, समजा म यम असं इंग्लिशमध्ये लिंपतील, कन्नडमध्ये ह्याला असं काहीतरी करतील, ओके, उर्दूमध्ये हे असं काहीतरी करतील. ह्या लिंपण्याच्या पद्धती आहेत, ह्या रंगवण्याच्या पद्धती आहेत, ह्या सारवण्याच्या पद्धती आहेत, ह्या लिहिण्याच्या पद्धती आहेत. परंतु जो मुखातून ध्वनी बाहेर पडतो, मूल ध्वनी, हा जो मुखातून ध्वनी बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो, जर ती लिहिलं असेल तर. मग अक्षराची व्याख्या सांगतो काय आहे ती. बघा रे बाळांनो, अक्षराची व्याख्या काय आहे. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या किंवा आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या आवाजांच्या चिन्हांना आपण ज्या प्रकारे लिहितो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, अक्षर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, अक्षर असं म्हणतो. ओके, लक्षात घ्या. आता इथं काय गोळ आहे, अक्षर या शब्दाचा अर्थ जर विचारला, अक्षर या शब्दाचा अर्थ जर विचारला तर त्याचा अर्थ होतो नष्ट न होणारे. त्याचा अर्थ काय होतो बाळांनो, नष्ट न होणारे म्हणजे अक्षर. शब्दानिशी जर तुम्ही अर्थ घ्यायला लागला, शब्दानिशी जर तुम्ही याचा अर्थ घ्यायला लागला की अक्षर म्हणजे काय, तर अक्षर या शब्दानिशी अर्थ आहे नष्ट न होणे किंवा नष्ट न होणारा. परंतु जर व्याकरणी दृष्ट्या याची जर व्याख्या बघायची असेल, व्याकरणी दृष्ट्या याची जर व्याख्या बघायची असेल तर ध्वनी चिन्हांना आपण ज्या प्रकारे लिहितो किंवा ध्वनी रूपांना आपण ज्या प्रकारे लिहितो त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर म्हणजे आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींच्या किंवा आवाजांच्या चिन्हांना आपण ज्या प्रकारे लिहितो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, अक्षर असं म्हणतो. मग सर अक्षर बनतं, व्याख्या सांगितलेली आहे, अक्षर बनतं कसं. मी फक्त तुम्हाला मूल घटक सांगायला लागलो, भाषेतले मूल घटक तुम्हाला मी सांगायला लागलेलो आहे, फक्त समजून घ्या. बघा काय आहे ते, व्याख्या झाली. सर अक्षर बनतं कसं, अक्षर बनतं कसं जर कोणी विचारलं तर अक्षर बनतं बाळांनो, व्यंजन प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर इज इक्वल टू अक्षर. ओके, हे आहे. ओके, चलो ठीक आहे. अक्षर असं बनतं, त्याची आपण काय करूया बाळांनो, बघूया पीपीटी द्वारे बघूया काय म्हणतंय ते अक्षर. बघा अक्षर ज्या सांकेतिक खुणांनी किंवा ज्या सांकेतिक चिन्हांनी आपण मूलध्वनी किंवा वर्ण लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला आपण ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असं म्हणतो. ध्वनिचिन्हे म्हणजेच अक्षरे होय किंवा अक्षर म्हणजेच काय तर ध्वनिचिन्ह.
ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी म्हणजेच आवाज किंवा वर्ण म्हणजेच आपल्या मुखावाटे निघणारे ध्वनी आपण लिहून ठेवतो, त्या सांकेतिक खुणेला, त्या सांकेतिक चिन्हाला आपण काय म्हणतो बाळांनो? ध्वनी चिन्ह किंवा अक्षर असं म्हणतो. मॅथचा क्लास संध्याकाळी 7 वाजता होईल. ओके, चलो ठीक आहे. हा बघा, अक्षर म्हणजेच काय? तर अक्षर म्हणजे नष्ट न होणे. अक्षर म्हणजेच काय बाळांतर? नष्ट न होणे. आता थोडस लक्ष द्या. अक्षर या ठिकाणी माझ्या तोंडातून एक ध्वनी बाहेर पडला, माझ्या मुखातून एक मूलध्वनी बाहेर पडला आणि त्याला मी सांकेतिक चिन्हामध्ये मराठीमध्ये मी असा लिहिला. मराठीमध्ये काय लिहिला? मी असा लिहिला. ओके, नंतर ना एक ध्वनी बाहेर पडला र, तो मी असा लिहिला. ओके, परत एक ध्वनी बाहेर पडला, परत एक ध्वनी बाहेर पडला न, तो मी असा लिहिला. ओके, चलो ठीक आहे. बघा, म एक ध्वनी आहे, त्याला सांकेतिक चिन्हाने लिहिला, त्याला अक्षर म्हणतात. र हा सुद्धा आवाज आहे, मी त्याला असं लिहिला, त्याला र हे अक्षर आहे. न याचा आवाज मी अशा प्रकारे लिंपला, याला सुद्धा अक्षर असं म्हणतात. ओके, चलो नेक्स्ट. पुढे जो घटक बघायचा आहे तो आपल्याला बघायचा आहे शब्द. पुढे जो घटक बघायचा आहे तो आपल्याला बघायचा आहे शब्द. ओके, ठीक आहे. बघा, शब्द म्हणजे काय हे लक्षात घे बेटा. बघा, शब्द म्हणजे काय ही व्याख्या तुम्हाला करता आली पाहिजे. शब्द म्हणजे काय? आता सर आम्हाला वर्ण म्हणजे समजलं, आपल्या मुखावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. अक्षर म्हणजे समजलं की या मूलध्वनींना आपण ज्या चिन्हांना किंवा ज्या सांकेतिक खुणांनी आपण लिहितो त्याला अक्षर असं म्हणतात. समजा माझ्या तोंडातून, लक्षात घ्या, एक ध्वनी निघाला, मी म्हणलं म, हा ध्वनी निघाला, परत एक ध्वनी निघाला र आणि परत एक ध्वनी निघाला न. बरोबर आहे? लक्षात घे रे. मग मला सांगा की म हे एक अक्षर आहे, र हे एक अक्षर आहे आणि न हे एक अक्षर आहे. ओके, बघा, म चा क्रमांक 1 आहे, र चा क्रमांक 2 आहे आणि न चा क्रमांक 3 आहे. आता लक्षात घ्या, शब्दाची व्याख्या मी काय करतोय ते बघा. शब्द म्हणजे काय? तर ठराविक क्रमाने, बघा, ठराविक क्रमाने जर अक्षर आली, ठराविक क्रमाने अक्षर आली आणि त्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, याच्या खाली अंडरलाईन पाहिजे बघा बाळांनो, जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्या पूर्ण समूहाला शब्द असं म्हणतात. त्या पूर्ण समूहाला काय म्हणतात? शब्द असं म्हणतात. म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? तर ठराविक क्रमाने आलेल्या, बघा आणखीन एकदा नीट ऐकायचं आहे, लिहून कोणी घ्यायचं नाहीये, परत मी रिपीट हे करायचं आहे. ओके, लक्षात घ्या की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? शब्द असं म्हणतात. अगदी बरोबर. ओके, चलो ठीक आहे. आता ह्याचा लक्षात घ्या, शब्दाचा खूप मोठा मी पुढे विस्तृत रूपात सांगणार आहे. ज्यावेळेस आपण शब्दांच्या जाती बघतो त्यावेळेस शब्दांचं विस्तृत सांगणार आहे. ओके, लक्षात घ्या बाळांनो, थोडक्यात सांगतो तरी पण. शब्द, आता लक्षात घ्या, व्याकरणी भाषेत या ठिकाणी मी एक शब्द घेतो. समजा मी एक शब्द घेतला झाड. हे लक्षात घ्या रे, झाड हा एक सामान्य शब्द आहे. ओके, बरोबर आहे? बघा रे, हा झाड हा एक शब्द आहे. आता झाड हा एक शब्द आहे आणि या झाडाला शब्द म्हणून वापरलं तर त्याला व्याकरणामध्ये प्रकृती असं म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? त्याला व्याकरणामध्ये प्रकृती असं म्हणतात. लक्षात घे रे. आणि हाच शब्द जर मी याला प्रत्यय जोडून वाक्यात वापरला असेल तर याला व्याकरणी भाषेमध्ये विकृती असं म्हणतात. याला काय म्हणतात? विकृती असं म्हणतात. किंवा जर तुम्ही शब्द वाक्यामध्ये वापरला असेल तर त्याला पद सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात बाळांनो? पद सुद्धा म्हणतात. ओके,
त्याची भरपूर व्यापक जी आहे ती मी त्या वेळेस सांगेन. फक्त याची व्याख्या काय आहे शब्दाची, की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. जसं की मी एक शब्द तयार केला, म हे अक्षर घेऊन, र हे अक्षर घेऊन आणि न हे अक्षर घेऊन असं मी 3 अक्षरांचा समूह केला तर याला एक अर्थ प्राप्त होतो आणि अर्थ प्राप्त झाल्यामुळं हा तयार झाला शब्द. हा तयार झाला काय वाहनो शब्द. अगदी बरोबर. सामान्य रूप त्याला म्हणत नाहीत बाळा. सामान्य रूप वेगळी कन्सेप्ट आहे. ओके प्रियंका, जुनी आहेच की, लक्ष द्या जरा. सामान्य रूप त्याला म्हणत नाहीत बघा. सामान्य रूप म्हणजे काय, तर या मूळ शब्दाला, लक्षात घे, मूळ शब्दाला वाक्यात वापरण्याच्या अगोदर किंवा या मूळ शब्दाला वाक्यात वापरताना प्रत्यय जोडण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. जसं की मी म्हणलं बघा, इथं मी म्हणलं बघा, माकड बसले. एक लक्ष दे रे, कुणी सुद्धा कमेंट करणार नाही, थोडंसं लक्ष दे, खूप महत्वाचं आहे. माकड बसले. आता झाड हा शब्द मला या वाक्यात वापरायचा आहे. माकड बसले. मग मी याला काय करणार बघा, इथं मूळ शब्द आहे झाड. लक्ष दे बेटा, प्रियंका लक्ष दे बेटा. झाड शब्द आहे आणि मला बघा झाड माकड बसले. मूळ शब्द वाक्यात वापरताना प्रत्यय लावण्यापूर्वी त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. जसं की माकड झाडा वर. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घे, हे प्रत्यय लावला मी त्याला वर आणि हा प्रत्यय लावण्यापूर्वी झाड या शब्दाचं रूपांतर झालं झाडा. झाड या शब्दाचं रूपांतर झालं झाडा आणि त्यालाच व्याकरणी भाषेमध्ये म्हणतात सामान्य रूप. त्यालाच व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात बाळांनो, सामान्य रूप असं म्हणतात. त्यालाच व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात बाळांनो, सामान्य रूप असे म्हणतात. ते मी परत सांगेल, सामान्य रूप हा सेपरेट टॉपिक आहे, तो मी परत घेईल बाळांनो. हा ठीक आहे. नाम, वचन, लिंग, विभक्ती आणि सामान्य रूप हे नामाच्या नंतर येतील. ओके, फक्त आपल्याला बेसिक घटक माहित करून घ्यायचे आहेत. ओके चलो ठीक आहे. शब्द म्हणजे माहित झाला असेल, पीपीटी द्वारे बघूया. बघा, शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. त्याला काय म्हणतात बाळांनो, शब्द असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, शब्द. उदाहरणार्थ मरण दिलेला आहे बघा. उदाहरणार्थ काय झालं, मरण. चलो ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघूया. वाक्य. बघा रे बाळांनो, स्टेप बाय स्टेप कसं चाललोय बघा. स्टेप बाय स्टेप कसं चाललोय, स्टेप बाय स्टेप कसं चाललेलो आहे इथं थोडंसं सांगतो. बघा पहिला घटक जो बघितला वर्ण. पहिला घटक जो काय बघितला, वर्ण. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण असं वर्ण असं म्हणतो. त्यात वर्णांना जर सर मी लिहिलं, लिंपलं तर त्याला आपण म्हणतो अक्षर. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, अक्षर असं म्हणतो. नंतरचा घटक काय बघितला आत्ताच, शब्द. ओके, काय बघितला, शब्द. ठराविक क्रमाने अक्षर आली तर त्याला शब्द असं म्हणतो. आणि समजा मला शब्द तयार करता आले. बघा बाळांनो, आता आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे वाक्याची. ओके, कन्सेप्ट कशाची समजून घ्यायची आहे, वाक्याची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. लक्षात घ्या, वाक्य कसं तयार होतं बघा. एक मी शब्द तयार केला बघा मगाशी, मरण. मरण हा एक शब्द केला, मरण. इथं दुसरा एक शब्द तयार करतो, कुणाला. बघा हा एक शब्द कुणाला. पुढचा एक करतो चुकले आणि पुढे एक नाही. चलो ठीक आहे. बघा या ठिकाणी मी चार शब्द काय केलेत बघा. मरण हा एक शब्द आहे, हा याचा क्रमांक 1 आहे. दुसरा कुणाला हा एक शब्द आहे, याचा क्रमांक 2 आहे. चुकले हा एक शब्द आहे, याचा क्रमांक 3 आहे. आणि नाही याचा क्रमांक 4 आहे. याचा क्रमांक काय आहे, 4 आहे. बघा वाक्य म्हणजे काय, हा एक शब्द आलेला आहे, हा एक शब्द आलेला आहे आणि हा एक शब्द आलेला आहे. म्हणजे जर सर क्रमाने म्हणजेच ठराविक क्रमाने जर शब्द आला असतील, ठराविक क्रमाने जर शब्द आले असतील तर त्या पूर्ण ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला
अर्थ प्राप्त होतो आणि अशा अर्थ प्राप्त होणाऱ्या शब्दांच्या समूहाला आपण वाक्य असं म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? वाक्य असं म्हणतो. ओके, लक्षात घ्या. मग व्याख्या काय तयार होते? ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला, ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? वाक्य असं म्हणतो. ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य असं म्हणतो. दुसरी एक व्याख्या केली होती बाळांनो, बघा की पूर्ण अर्थाचे बोलणे, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय, म्हणजे वाक्य होय. ही सुद्धा तुमची दुसरी व्याख्या आहे. ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य असं म्हणतो. किंवा आपण बोलताना पूर्ण अर्थाचं जर बोललं असेल, तर त्याला सुद्धा वाक्य असं म्हणतात. पूर्ण अर्थाचं बोललो. ओके, चलो ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघूया आता काय आहे ते. आता लक्षात घे बाळांनो, बघा काय काय घटक बघितले ते लक्षात घे रे. बघ इथं आणखीन एकदा सांगतो. आता पहिला घटक बघितला आपण वर्ण, बरोबर आहे. चलो, दुसरा घटक बघितला बाळांनो आपण अक्षर. काय बघितला? अक्षर. तिसरा घटक बघितला आपण शब्द. तिसरा घटक काय बघितला? शब्द. हे डिटेल्स मध्ये आपण परत बघणारच आहोत. आता लक्षात घ्या, आपण चौथा घटक आत्ताच बघितला. काय बघितला? वाक्य. काय बघितला? वाक्य बघितला. आता बाळांनो लक्षात घ्या रे, जर समजा तुम्हाला एखाद्या भाषेमधलं वर्ण माहित झालं तर तुम्हाला अक्षर तयार करता येईल. बघा, मी मराठीच म्हणत नाहीये, कोणतीही भाषा असू द्या, जर तुम्हाला त्या भाषेमधलं वर्ण माहित झालं तर तुम्हाला अक्षर तयार करता येतं. जर त्या भाषेतलं तुम्हाला अक्षर तयार करता यायला लागलं तर तुम्ही हळूहळू त्या भाषेमध्ये शब्द तयार करतात. त्या भाषेमध्ये तुम्ही काय करता? शब्द तयार करता. जर तुम्हाला शब्द तयार करता आलं तर तुम्ही त्या भाषेमध्ये वाक्य सुद्धा तयार करू शकता. बरोबर आहे ना? तुम्ही काय करू शकता? वाक्य तयार करू शकता. आणि लक्षात घ्या, समजा हा एक वर्ण आहे आणि हा वर्ण एकत्रित आला, मी असा लिंपला, हे अक्षर झालं. ओके, आणि लक्षात घ्या, हे अक्षर समूहाने आली, याला शब्द म्हणतात. आणि हे शब्द काय झाले? समूहाने आले, ह्याला वाक्य असं म्हणतात. आणि लक्षात घ्या, ही वाक्य रचना नियमबद्ध करण्यासाठी, ही वाक्य रचना किंवा जे तुम्ही वाक्य लिहिणार आहे ते नियमबद्ध करण्यासाठी कशाची गरज असते? तो घटक बघायचा आहे. महत्वाचा घटक व्याकरण. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, तुम्हाला वाक्य रचना व्यवस्थित करायची असेल, एखादी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला वरील घटक अवगत झाल्यानंतर तुम्हाला त्या भाषेचं व्याकरण शिकावं लागेल. कारण का? व्याकरण म्हणजे काय? लक्षात घ्या, तर भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. बघा, भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. किंवा आपण जे बोलतो, आपण जे लिहितो, त्याला एका नियमामध्ये बांधून ठेवण्यासाठी, तुमची भाषा नियमबद्ध करण्यासाठी, तुमची वाक्य रचना नियमबद्ध करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? व्याकरणाची आवश्यकता आहे. म्हणजेच भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. म्हणजेच काय बाळांनो? व्याकरण होय. ओके, चलो, मी आशा करतो की तुम्हाला एवढे घटक क्लिअर झाले असतील. तुम्हाला जर हे समजलं असेल तर मी पुढचा पॉइंट लगेच चालू करू का? समजलं असेल तर एकदा हो किंवा थंब करा. समजलं असेल तर एकदा हो किंवा थंब करा. ओके,
ओके, चलो नेक्स्ट. वाक्य म्हणजे काय आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, ते एकदा रिपीट. वाक्य म्हणजे काय बघितलेलं आहे, पण पीपीटी द्वारे एकदा काय करूया, त्याला रिपीट करूया. बघा, ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास आपण काय म्हणतो बाळांनो, वाक्य असं म्हणतो. हे बघितलेलं आहे आणि त्याचं उदाहरण बी बघितलेलं आहे. ओके, त्याचं काय केलेलं आहे आपण, उदाहरण पण बघितलेलं आहे. ओके, हा. व्हायलाच पाहिजे परफेक्ट. हा, ठीक आहे, एकच मिनिट.